कक्षा 10 के छात्रों के लिए एक परीक्षा आयोजित की गई। 96% छात्र पास हुए, 50 असफल रहे। तो कक्षा में कितने छात्र उपस्थित? बरोबर. हे बघा, आता जे एकूण विद्यार्थी आपण किती मानू? 100% मानू. किती मानू? ठीक. 100 पैकी किती पास झाले? 96. 96 जर पास झाले तर नापास किती? 4. बरोबर. आता किती असं पहिले टक्केवारी देते साठी अंकात आहे 4%. बरोबर. ज्या संख्येच्या शेजारी प्रतिचिन्ह असतं शेजारला काय घ्यावं लागतं? 100. का? प्रतिशत 100 झालं असतो. बरोबर. आता 4 खाली 100 25 चौक 25 5 125 50 होता 100 1250. ऑप्शन क्रमांक C. एक छात्र ने 6 विषयों में 470 अंक प्राप्त किए. एक विद्यार्थी त्याने 6 विषयातील मार्क घेतले 470. एक यदि प्रत्येक विषय अंक 100 है, म्हणजे प्रत्येक विषयाला मार्क किती? 100. तो उसके अंकों का प्रतिशत ज्ञात कीजिए. तर त्याच्या पडलेल्या मार्काची टक्केवारी किती असा प्रश्न. एकूण मार्क किती? 470. प्रतिशत 100. एकूण 6 विषय प्रति 100 म्हणजे किती? 7. शून्य गेला, शून्य गेला, शून्य गेला. आता 470 भागिले 6. बरोबर. 6 ला 4 भाग जातो का? पहिले 2 होईल. किती? 67 चे किती उरले? शून्य काय? 60 48 इथे 78 आला म्हटलं म्हणजे बघा हा कॅन्सल झाला, हा कॅन्सल झाला, राहिले तुला. ठीक. किती उरले? 2. ज्याकडे पूर्ण भाग जात नाही पॉइंट ठेवा आणि शून्य घ्यावा. 37 पॉइंट केला ठेवा आणि काळा रांगोळी. 37 8 पॉइंट तर 2 कराले. उत्तर किती आला? 78.33. ऑप्शन क्रमांक एकदम सिंपल आहे. तिची एकूण पगार दिलेला नाहीये, तिचा एकूण खर्च दिलेला आहे. तिला पगार म्हणून आपण एकूण पगार तिला काय भेटेल किती म्हणू? 100. किती म्हणू? 100%. त्याच्यापैकी 80% काय करते? खर्च करते. बरोबर. तर बचत किती? बरोबर. 100% एकूण त्यापैकी 80% खर्च करते. बचत किती करते ती? 20%. तर ती 20% प्रतिमाह अपने वेतन से 5000 की बचत करते. आता 20% पर्सेंटेज मध्ये हे पैसे आहेत. बरोबर. आता काय? 20 भागिले 100 कसा? प्रतिशत. बरोबर. बरोबर 5. समजतंय ना? हो. 100 वर 20 टाकले. शून्य गेला. हे पंचे 5 5 1 2 3 1 2. ऑप्शन क्रमांक
पिछले वर्ष रंजन का मासिक वेतन म्हणजे मागच्या वर्षी किती होता 14,500 बरोबर और इस वर्ष का मासिक वेतन 38,740 तो पिछले वर्ष की तुलना मासिक की तुलना में इस वर्ष रंजन के मासिक वेतन में कितने वृद्धि म्हणजे मागच्या वर्षी 14,500 आता 38,000 म्हणजे काही ना काही अंकांमध्ये वाढले पण ती जी वाढ आहे ती आपल्याला टक्केवर विचारली जाते काय करायचं बघा जी वाढ झाली 38,000 याची वजा करायची बरोबर 0.04140 म्हणजे किती वाढले ते 4,100 गुणिले प्रतिशतचा 100 भागिले पहिली किंमत म्हणजे पहिलीची पगार असते समजताय वजाबाकी केली तिची पैशांमध्ये वाढ झाली त्या अंशाला घेतली गुणिले 100% आणि भागिले पहिली पगार या पगारातून वाढ झाली म्हणून आपण ही पगार घेतली आता 0.0 क्या 4 आणि 7 5 12 4 आणि 5 5 9 जर दिलेल्या एकूण संख्येला जर 3 ने भाग जात असेल गरजेला तर पूर्ण संख्येला 3 ने भाग जातो आता बघा 4 आणि 7 7 5 12 12 ला 3 ने भाग जातो 4 त्रिक 12 ओके आता 4 आणि 4 8 आणि 9 3 त्रिक 9 म्हणजे याला आणि या संख्येला 3 ने भाग नक्की झाला ठीक 3 1 3 3 1 किती बोलले 1 3 5 15 बरोबर 3 1 3 किती बोलले 1 किती झाले 11 3 त्रिक 9 किती बोलले 2 3 8 बरोबर आता इथं 5 इथं 0 परत 5 ने भाग झाला 5 चे बरोबर 5 गुण 10 5 त्रिक 5 गुणिले 10 किती उरले 10 3 उरले किती झाले 38 5 आणि 7 35 बरोबर 0 जागेवरती हे बघा 5 गुणिले 10 38 झाले 5 जाते 35 किती उरले 30 5 सका 30 आता 200 23 एक किती उरले 1 किती झाला 46 23 दुनी 46 किती पगार वाढली रवि का वेतन मोहन के वेतन से 20% अधिक है यदि मोहन का वेतन 1600 रुपये है तो रवि का वेतन कितना होगा रवि का वेतन किसके वेतन से मोहन पगार 100 रवीचा मोहनपेक्षा किती जास्त आहे 20% आहे याचं 100 असेल तर रवी किती बरोबर 20% जास्त आहे ना 100 यदि मोहन का वेतन 1600 मोहनचं प्रमाण किती 100 आहे भागलं झालं 100 मध्ये झाली 16 तर आता रवी का वेतन घेतला होता त्याचं वेतन किती आहे 20% जास्त आहे 100 मध्ये किती आले 16 16 0 0 16 दुनी 32 अच्छा 16 16 3 अशुभ एक व्यक्ती आहे त्याच्या पगाराचे किती 10% काय तो वेगळे म्हणजे काय खर्च करणे त्याची पगार आपण 100% इथे माणूस 100%
त्याच्यापैकी 10% काय करतोय तो खर्च करतोय. तर शिल्लक किती आहे? ही झाली बचत. काय झाली? बचत. म्हणजे जी बचत आहे ती पैशांमध्ये किती आहे? 54. बरोबर. 90% टक्केचे 100 बरोबर 54. 100 वर तर 90 खाली काय बघू ना. 90 शून्य केला 9 शब्द 0 6 हा 0 हे 2 0 भागात 6. आता 6000 10% काढला तर 54 येते. हे बघा आता 6 आहेत ना, 0 गेला बोलले किती? 600. बघा किती आहे? 6000. 6000 मधून 600 बोलले किती राहतील? 54.